बरं बरं. प्रसाद, तुला आता आम्हाला ऐकायची सवय झाली आणि तुला पूर्वी बघायची पण सवय, आताही बघायची सवय. या सगळ्याची सुरुवात मला वाटतं तुझ्या बालरंगभूमीपासून झाली आहे असं मला वाटतं ना. तर सांग, ते दिवस सांग त्या बालरंगभूमीवरचे. सांगतो. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे दरवर्षी दिवाळीमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. मला वाटतं माझी सगळी पाळंमुळं जी आहेत अभिनयाची, आवाजाची, ती सगळी तिकडे रुजलेली आहेत. तो बेस म्हणता येईल. त्यानंतर ती आवड उत्पन्न झाल्यामुळे मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर एकांकिका स्पर्धा किंवा बाहेर ज्या स्पर्धा होतात, राज्यनाट्य किंवा इतर एकांकिका स्पर्धा, त्या सगळ्यांमध्ये मी सहभागी व्हायचो. आमचा गिरगावात चैतन्य नावाचा ग्रुप होता, ज्यात सतीश सलागरे, अविनाश नारकर, प्रदीप पटवर्धन हे सगळे माझे मित्र त्यात कार्यरत होते. त्यांच्यासोबत काम करताना मला बरंच काही शिकायला मिळालं. माझा स्वतःचा आम्ही नावाचा ग्रुप होता आहे. आम्ही त्यातूनही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. आणि हळूहळू ही आवड अशी उत्पन्न झाल्यावरती, जोपासली गेल्यावरती मी नथुराम गोडसे बोलतोय या व्यावसायिक नाटकात काम केलं. वाह. त्यात विनय आपटे दिग्दर्शक होते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला गांधीजींची भूमिका दिली. मी स्वतः गांधीजींना कधी पाहिलेलं नाही, पण त्यांनी मला असं स्पष्ट सांगितलं होतं की तू त्यांना फॉलो करू नकोस, ते कॅरेक्टर वाटेल असं तू असा वावर तुझा पाहिजे. मी ठीक आहे म्हटलं. आणि मला खूप सांगायला हा आनंद वाटतो की जेव्हा आमची रंगीत तालीम झाली तेव्हा संपल्यावरती त्यांनी मला हळूच बाजूला बोलवलं. सहसा विनय कुणाचं कौतुक करत नाही, तोंडावर तर नाही, अजिबात नाही. बापरे. मला म्हणाले, मी त्यांच्याच स्टाईलमध्ये, इकडे. काय चांगलं करतोयस, पण डोक्यात जाऊन देऊ नकोस, चल, असं म्हणून एक प्रोत्साहन जे लागतं कलाकाराला ते मला त्या क्षणी मिळालं. आणि त्याच्यानंतरचा आणखी एक अनुभव म्हणजे जेव्हा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला झाला तेव्हा माझे आजोबा तो पाहायला आले होते. त्यांनी गांधीजींना पाहिलेलं आहे. संपल्यावर जेव्हा ते मला भेटले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला आजही अंगावरती शहारा येतोय सांगताना. आणि मला म्हणाले, प्रसाद, ते मॅनरिझम्स किंवा ते हावभाव, ते संवाद बोलायची एक अदा, ती स्टाईल तू खूप छान पकडली होतीस. मला वाटतं की याहून मोठी पावती वेगळी असू शकत नाही. प्रसाद, आम्हाला नेहमी असं वाटतं की एखादं कॅरेक्टर उभं करताना त्याच्या पाठीमागे खूप अभ्यास असतो किंवा ते कॅरेक्टर दिग्दर्शक सांगतो तसं करतो. पण गांधीजी काय किंवा नेहरू काय, ही मंडळी होती आणि त्यांचे काही पुरावे आहेत. किती लोक, म्हणजे आजोबांनी तुला पाहिलेले, अशा व्यक्तीचं एखादं रूप साकारायचं असताना काय तू अभ्यास केला होतास रे? कारण इतक्या कॉम्प्लिमेंट तुला मिळालेले आहेत. म्हणजे गांधीजी हे खूप उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आपल्या भारताच्या इतिहासातलं खूप महत्वाचं अंग आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. तर मी एक निश्चित केलं होतं की जरी मी त्यांचे सगळे मॅनरिझम्स फॉलो केले नाहीत, कारण त्या नाटकाची गरज अशी होती की त्यांचे विचार पोचणं जास्ती महत्वाचं होतं त्या कॅरेक्टरपेक्षाही. तर ते हा संवाद कसे बोलले असतील, मी काही जणांशी याबाबत चर्चाही केली, त्यांची पुस्तकं वाचली, गांधी फिल्म मुद्दाम मी वेगळ्या दृष्टीने पाहिली. आणि अशा रीतीने मला जे काही त्यातून उमगलं, समजलं, त्या पद्धतीने मी ते कॅरेक्टर उभं करायचा प्रयत्न केला. कारण ते कॅरेक्टर त्यांच्या शेवटाकडे झुकणारं कॅरेक्टर होतं. कारण त्या सीन नंतर नथुराम येऊन त्यांची हत्या करतो. म्हणजे ते त्या वयाचे असताना कसे बोलत असतील, त्यांचे दात नसतील किंवा चालण्यात एक कसा त्यांचा कणखरपणा होता, एक त्यांची चालायची पण फास्ट स्टाईल होती, अशी खूप फास्ट चालायचे. त्यामुळे तो रंगमंचाचा वापर कसा करता येईल हा एक साधारण विचार करून मी विनयशी, नंतर आमचे प्रदीप मुळे जे नेपथ्य करायचे त्यांनी पण खूप ह्याच्यात योगदान दिलं. कलाकार शरद पोंक्षे, विवेक जोशी माझे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलून आम्ही चर्चा करूनच हे सगळं